बॅक टू माय चॅनल. आता सध्या तुम्हालाही माहिती आहे आता आंब्याचा सीझन म्हणजे आमच्यातला जवळपास संपलेला आहे आणि आता आंब्याची छाटणी करायची. तर म्हटलं चला ती तुमच्यासोबत शेअर करता येईल मला. आणि आता छाटणी करायची पण आंब्याच्या लागवडीच्या ना दोन पद्धती येत्या, एक घन लागवड आणि एक पारंपरिक लागवड. आता घन लागवडीमध्ये ना झाडं जवळजवळ असतात, लावलेली असतात, म्हणजे आपल्याकडे जी आहे ती घन लागवड आहे. आणि दुसरी जी पद्धत आहे ती पारंपरिक लागवड. आता त्याच्यामध्ये झाडांमध्ये अंतर असतं, म्हणजे 15 बाय 15चं वगैरे असं अंतर असतं. आता घन लागवड जी आहे ना ह्याचा एक तोटा असतोय की तो म्हणजे ह्याची जी छाटणी आहे ना ती वेळच्या वेळी करून घ्यावीच लागते. आता इथं बघू शकता, हे बघा आता दोन्ही झाडं बघा की तशी जवळ आले, त्याच्या फांद्या पण अशा खाली पण पूर्ण पसरलेत आणि इथं पण अशा एकमेकांच्या मध्ये चाललेत. त्याच्यामुळे ह्याला आता व्यवस्थित छाटणी ह्याची करून घ्यावी लागेल. आणि आता पावसाळा सुरू झाला, पाऊस पडायला लागला की आणखीन जास्त पालवी फुटते, त्याच्यामुळे आणखीनच जास्त गर्दी वाढते आणि असे एकात एक जास्त घुसतात. त्याच्यामुळे झाडाच्या प्रत्येक फांदीला ना म्हणजे पाहिजे तेवढा सूर्यप्रकाश नाही भेटत. म्हणजे आता बघा ना, वरून पूर्ण सगळं पालक खोडच कुठं दिसत नाही त्याचं. मग त्याच्यामुळे त्याला पाहिजे तेवढा सूर्यप्रकाश नाही भेटणार. मग आता व्यवस्थित छाटणी केली तर झाड आपलं व्यवस्थित दिसेल, ते तुम्हाला दाखवते मी. आता कशी छाटणी करायची तुम्हाला मी दाखवते. आता बघा ही फांदे आणि आता हे दिसते ना, हे पेरा म्हणतात ह्याला. हिथं एक आहे आणि हिथं एक आहे. इथं तर आता ही जी आहे ना इथं ही अन्नाची काडी बरं का, म्हणजे जे अन्न जे झाडाला मिळतं ते इथं येऊन थांबतं. आता हिथं बघा, आता बऱ्याच वेळा आपण हिथून पण छाटतो, पण हिथून जर छाटलं ना तर पुढं त्याला मोहर वगैरे लागत नाही. पण तीच जर कांडी आपण हिथून छाटली तर हिथून ना एक 4-5 फांद्या अशा म्हणजे कोंब निघतात त्याला आणि त्यालाच व्यवस्थित मोहर लागतो. आता ही जी पेरा आहे ना तर ह्याच्यामध्ये ना हे अन्नद्रव्य जे असतं ना ते इथं येऊन स्टॉप होतं. पण आता हे इथं बघा, इथं डोळे आहेत ना, आता बघा इथून जर ही काडी आपण जर अशी कट केली, ठीक आहे, तर आता हे अन्नद्रव्य जे आहे ना इथून म्हणजे हे मोकळं होतं, म्हणजे झाडाची वाढ तर चांगली होणार, म्हणजे अशा फांद्या वगैरे भरपूर येतात पण त्याला फळ काय लागणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला छाटताना ना हे हिथूनच छाटणी करायची ह्याची अशी, हे बघा अशी. आणि आता बघा, आता आपण हिथून हे कट केलं ना तर आता हिथं जे अन्नद्रव्य जे आहे ना ते इथं स्टॉप होणार आणि आता हिथं ज्या फांद्या येणार ना मग फुटणार ना तर त्याला मोहर लागणार, म्हणजे हिथून चांगलं फळ येणार ह्याला आता. आणि आता इथून जी पुढे फांदी येईल ना ती असं म्हणजे नॉर्मली असं एवढ्या एक इथवर अंतरावर अशा 1-2 पेऱ्या येऊन तिथं स्टॉप होणार. ते ह्याला आता जवळ साधारण ना नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये ना ह्याला फळ लागतं बघा. हे बघा इथं पण आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ना ज्यावेळेस आपण छाटणी करतो ना तर हे बघा इथं म्हणजे ॲटलिस्ट कमीत कमी 1 इंच तर हे पुढं राहिली पाहिजे कांडी अशी, म्हणजे अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं. पुन्हा पळून आले की करणार आहे. पुन्हा पळून आले की करणार आहे. आणि आता हे बघा दोन्ही झाडांच्या मध्ये अंतर पण, आणि हे जे झाड आहे ना ते आता किती सुटसुटीत दिसायला लागले बघा असं एकदम. आणि आता वरून बघा, आता ऊन पडते खाली सूर्यप्रकाश, तर बघा प्रत्येक ह्या झाडाच्या फांदीला आणि खोडाला असं व्यवस्थित सूर्यप्रकाश मिळतोय. त्याच्यामुळे ना ह्याची जी अन्न बनवायची प्रक्रिया आहे ना ती एकदम व्यवस्थित सुरू राहते. ऊन एकदम व्यवस्थित त्यांना मिळतं त्याच्यामुळे. हे बघा असं पूर्णपणे वरून मोकळं झाले. जिथं आपण आता हे कट केले ना, स्टॉप मारलेत ना बा, तिथं आता प्रत्येक फांदीतून आता 1-4 फांद्या आता निघतील साधारण त्याला. आणि आता त्याला सगळ्यालाच परत नंतर मोहर लागणार चांगला. प्रत्येक ठिकाणी अशा 4-4 फांद्या येऊन ना असं हे पूर्ण झाड परत नंतर असं एकदम भरलं जातं, एकदम पूर्ण डेरेदार व्यवस्थित दिसतंय नंतर ते. अशी छाटणी केलेल्याचा काय फायदा आहे माहिती आहे? किती पण वारं काय दळ सुटू द्या, काही होत्या, झाडाच्या फांद्या अजिबात मोडून पडत नाही त्या. आणि फळ जरी लागलं तरी ना ते अजिबात पडत नाही. तसं पारंपरिक जे लागवड आपण केलेली असते ना त्याच्यामध्ये भरपूर झाडाखाली फळ वगैरे पडलेलं असतं, किंवा जोराचा वारा सुटला ना मोठ्या मोठ्या फांद्या वगैरे अशा तुटून पडतात. तशा ह्याच्या तुटून पडत नाही तेवढंच, आणि असंच राहतं झाड व्यवस्थित त्यामुळे. आणि ह्याचा तोटा काय माहिती आहे का, ह्याला दरवर्षी याची छाटणी म्हणजे कंपल्सरी आपल्याला करावीच लागते ह्याची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस ना ह्याला नवीन पालवी फुटेल, फांद्या फुटेल ना, तर त्यावेळेस आपल्याला ना कीटकनाशक ह्याला मारून घ्यावं लागते, नाहीतरी त्याच्या फांद्या जी कोवळे कोंब यायला सुरुवात झालेली असते ती कीटक खाऊन टाकते. मग त्याच्यामुळे त्याची फवारणी पण व्यवस्थित करायला लागते छाटणी.
हे बघा इथं बघू शकताय तुम्ही किती सुटसुटीत झाडं दिसायला लागले आता व्यवस्थित एकदम अशी छाटणी केल्यामुळं. चला आता तिकड मोठा आंबा आहे ना तो तुम्हाला मी दाखवते. हे बघा हे आमचं पारंपरिक लागवडीचं हे झाड आहे आणि ह्या झाडाची आम्ही छाटणी करत नाही, हे असंच वाढलेलं असते. आणि ही बघा पारंपरिक असल्यामुळे ही अशी ना गर्दी जास्त होते बघा अशी. तरी तुम्हाला सांगू म्हणजे ह्याला सूर्यप्रकाश लागत नव्हता कसला सुद्धा, पण आता वरच्या साईडनं बघू शकताय वरती तुम्ही वरून पूर्ण रिकामं केले त्याच्यामुळे तेवढा तरी थोडा सूर्यप्रकाश लागतो ह्या झाडाला. खूप वर्षाचं जुनं झाड आहे. आणि आता म्हणजे जर पारंपरिक जर पद्धतीची लागवड जर तुमच्याकडे असेल ना तर जिथे जिथे गर्दी जास्त आहे ना तिथल्या फक्त फांद्या रिकाम्या करून घ्यायच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वरच्या साईडचं जे आहे ना ते वरून पूर्ण रिकाम करून घ्यायचं म्हणजे झाडांना व्यवस्थित सूर्यप्रकाश लागतोय. आता तसं ह्या झाडाचा पारंपरिकच्या झाडाचा जे तोटा आहे ना तर ती म्हणाल तर तुम्हाला सांगू का असे आंबे खाली पडतात बघा. आता म्हणजे आंब्याचं काय होतं आता आम्ही ह्याची हार्वेस्टिंग तर केलेली आहे सगळी, आंबे सगळे अगोदर काढून घेतलेले आहेत पण झाड एकदम उंचावरते आणि असं पालांच्या फांद्यांच्या आडनं दिसत नाहीत काय काय आंबे राहिलेले. असं तर बघितल्यानंतर तर असं वाटतं सगळा आंबा त्याचा निघालाय पण रोज कुठून ना कुठून असे पडतात खाली आंबे. 1-2-3 कॅरेट तर असेच आमचे म्हणजे वेस्ट गेले असतील आंबे आणि खाली पडले की आंबा तो पूर्ण खराब होते, असं पूर्ण बिळबिळ होते. त्याच्यामुळे असं उंच जास्त झाड असल्यामुळे काढायला पण आंब्याचा प्रॉब्लेम येतो जास्त. तसं बघायला गेलं तर ह्या झाडाचं तसं 2 तोटा आहेत बरं का. हार्वेस्टिंगला एक तर प्रॉब्लेम येतोय झाड उंच असल्यामुळे जास्त, आणि दुसरं म्हणजे ना वारं काय ज्यावेळेस सुटतं ना त्यावेळेस भरपूर प्रमाणात आंबे पण पडतात, फांद्या पण मोडून पडतात. इथलं गेल्या वर्षीच ह्याचा फांदे तुटून पडले होते गेल्या वर्षाचे लय मोठे, इकडचं त्याच्यामुळे जास्त रिकामं झाले ह्या साईडचं. पलीकडे पडले ज्या बाजून पडलेलं त्या बाजून असं पूर्ण बिळबिळ होतं आणि खायला पण चांगला नाही लागत. तेव्हा इथं तर किती पडले सगळे. बघा कसं झालं बघ. आणि ते जर आपली घन लागवड आहे त्याच्यामध्ये झाडांचा आकार लहान असतो तेवढी त्याच्यामुळे काढायला पण येते आणि त्या झाडाखाली सहसा आंबे पडत नाहीत म्हणजे आलेले आपण काढून घेऊ शकतोय ना त्याच्यामुळे. आता हे आंब्याचं झाड बघा वरच्या साईडनं आम्ही पूर्ण रिकामं केलं होतं तर बघा वरून व्यवस्थित असा सूर्यप्रकाश मिळतो, सगळ्या फांदीला मिळतो त्याच्यामुळे याला फळ सुद्धा चांगलं लागते. खूप मोठ्या साईजचे आंबे आहेत ह्या झाडाचे. तिकडे तुम्हाला दाखवते बघा जवळ. असं तर ह्या झाडाचे आंबे आहेत ना म्हणजे सगळे काढलेले आहेत, हार्वेस्टिंग करून झालेले ह्याचे, पण खाण्यासाठी जे काही मागणं लागलेले होते ना ते ठेवलेले. तर हे बघा ह्याची साईज बघू शकताय तुम्ही आंब्याची. आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे ना जर तुमचं झाड एकदम आंब्याचं असं एकदम घनदाट आहे आणि त्याला भरपूरच फळ लागेल असं नाही, ज्या झाडाला वरून व्यवस्थित छाटणी केलेली असते वरून चांगला सूर्यप्रकाश मिळतोय ना त्या झाडाला फळ 100% चांगलं आणि जास्त म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये लागते. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागाशी मी तुम्हाला सांगितलं घन लागवड आणि पारंपरिक लागवडीचे जे तोटे आहेत ना ते, तर घन लागवडीमध्ये आपल्याला जास्त करून ना त्याची हार्वेस्टिंग केल्यानंतर छाटणी कंपल्सरी करावीच लागते आणि ज्यावेळेस नवीन पालवी फुटलेली असते ना तर कीटकनाशकनी फवारणी त्याची करावीच लागते. तसं पारंपरिक लागवडीमध्ये ना म्हणजे जे आता तुम्हाला सांगितलं तसे 2 तोटे आहेत. एक तर हार्वेस्टिंग करताना म्हणजे वरून आंबे काढताना भरपूर असं प्रॉब्लेम येते आणि वारं काय ज्यावेळेस सुटतं त्यावेळेस ना जोराची हवा लागून आंब्याचं पण नुकसान भरपूर होतं आणि झाडाचं सुद्धा नुकसान होतं म्हणजे झाडाच्या फांद्या वगैरे सुद्धा तुटतात. आता मी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही घन लागवड करा किंवा पारंपरिक लागवड करा, पण जी पण लागवड करताल ना तर त्याची तुम्हाला व्यवस्थित आणि वेळच्या वेळी काळजी घेऊनच करावी लागेल. तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली तर तुम्हाला कोणत्याच लागवडीमध्ये प्रॉब्लेम येणार नाही, फक्त काळजी व्यवस्थित घ्यावी लागेल झाडांची. चला मग तुम्हाला कसा वाटला आजचा आपला आंब्याचा माहितीपूर्ण व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबवरती व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकला फॉलो करा. बाय बाय.